नमस्कार मित्रांनो, माझा हक्काचं व्यासपीठ या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसंच बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून या व्हिडिओ आपल्याला मिळत जातील। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 साठी विचारले जाणारे सामाजिक शास्त्र ची सराव प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, ईसा या टिंबटिंब भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला आहे। पर्याय क्रमांक 1 आहे उर्दू, पर्याय क्रमांक 2 हिंदी, पर्याय क्रमांक 3 पारसी, पर्याय क्रमांक 4 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरबी। प्रश्न क्रमांक 2, प्राचीनकालीन मानव कोणत्या वनस्पतीच्या साली लेखनासाठी वापरत होता? पर्याय क्रमांक 1 आहे पिंपळ, पर्याय क्रमांक 2 वड, पर्याय क्रमांक 3 पपायरस, पर्याय क्रमांक 4 निलगिरी। याचं योग्य उत्तर आहे पपायरस, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, मानवाच्या प्रगतीला टिंबटिंबच्या शोधामुळे वेग आला। मानवाच्या प्रगतीला वेग येण्याची कारण पर्याय क्रमांक 1 अग्नीच्या शोधामुळे, पर्याय क्रमांक 2 अवजारांच्या, पर्याय क्रमांक 3 चाकाच्या, पर्याय क्रमांक 4 कलेच्या। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चाकाच्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आलेला आहे। पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठावर हडप्पा शहर वसलेलं आहे? मित्रांनो, पंजाबमधील ती नदी कोणती जिच्या काठावर आपल्याला हडप्पा संस्कृती आढळून आली? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे रावी नदी, पर्याय क्रमांक 2 सतलज नदी, पर्याय क्रमांक 3 बियास, पर्याय क्रमांक 4 चिनाब आणि याचे योग्य उत्तर आहे रावी। रावी ही नदी पंजाबमधील नदी असून या नदीच्या काठावर हडप्पा संस्कृती वसलेली होती। प्रश्न क्रमांक 5, हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील मुख्य घटक कोणता? हडप्पाकालीन लोक आपल्या जेवणामध्ये अन्नामध्ये कोणत्या घटकाला प्रामुख्याने घटक तो वापरत होते? त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 तांदूळ, पर्याय क्रमांक 2 ज्वारी, पर्याय क्रमांक 3 बाजरी आणि पर्याय क्रमांक 4 सातू। याचे योग्य उत्तर आहे तांदूळ। हडप्पाकालीन लोक आपल्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन वापरात अन्नातील मुख्य घटक म्हणून तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणात करत होते। प्रश्न क्रमांक 6, वैदिक काळात काव्यरचनेची भाषा कोणती होती? वैदिक काळामध्ये काव्यरचना ज्या लिहिल्या गेल्या त्यांची भाषा कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पर्याय क्रमांक 1 आहे पाली, पर्याय क्रमांक 2 आहे द्रविड, पर्याय क्रमांक 3 आहे कुशाण आणि पर्याय क्रमांक 4 आहे संस्कृत। आणि वैदिक काळात जी काव्यरचना लिहिली जायची ती संस्कृत भाषेत लिहिली जायची, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संस्कृत। प्रश्न क्रमांक 7, आर्यांच्या वर्णव्यवस्थेत एकूण टिंबटिंब वर्ग होते। आर्यांचा जो वर्णव्यवस्था होती त्यामध्ये किती वर्ण होते असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे आणि त्याचे पर्याय आहेत 4, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 5। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। आर्यांच्या वर्णव्यवस्थेत एकूण 4 वर्ण होते। प्रश्न क्रमांक 8, गौतम बुद्धांचे मूळचे नाव टिंबटिंब होते। मित्रांनो, गौतम बुद्धांचं मूळ नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 सिद्धार्थ, पर्याय क्रमांक 2 सोमेश्वर, पर्याय क्रमांक 3 सिद्धनाथ आणि पर्याय क्रमांक 4 सिद्धेश्वर। तर गौतम बुद्धांचं मूळ नाव हे सिद्धार्थ होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपलं योग्य उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 9, नंद घराण्याचा शेवटचा राजा टिंबटिंब होता। नंद घराण्याचा सुरुवातीचा राजा कोणता, शेवटचा राजा कोणता, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि बघा, याला पर्याय दिलेले आहेत शिशुनाग, धननंद, अजातशत, दयाश। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धननंद। प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता। मौर्य जे साम्राज्य आहे त्याचं स्थापना कोणी केली, त्याचा स्थापक कोण होता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत। त्याच्यातला पहिला पर्याय आहे चंद्रगुप्त मौर्य, 2 बिंदुसार, 3 महेंद्र, 4 धनानंद।
यातला पर्याय क्रमांक 1 जो आहे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर याचं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11 टिंबटिंब हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता। आता बघा याच्या आधी आपल्याला प्रश्न विचारला आहे की मौर्य साम्राज्याचा जो संस्थापक कोण आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली हा विचारला आहे, आणि त्याचा शेवटचा राजा हा दुसरा आपल्याला प्रश्न आलेला आहे। तर आपल्याला तेही माहीत असणं गरजेचं आहे। बघा पर्याय क्रमांक 1 आहे बृहद्दत्त, पर्याय क्रमांक 2 आहे बिंदुसार, पर्याय क्रमांक 3 आहे चंद्रगुप्त आणि पर्याय क्रमांक 4 आहे अशोक। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता। यानंतर प्रश्न क्रमांक 12 पल्लव राज्यांची राजधानी आणि पुढे डॅश डॅश केलेलं आहे। आपल्याला या राज्यांची राजधानी देखील माहीत असणं गरजेचं आहे। आणि बघा यात पर्याय दिलेले आहेत, 1 कांची, 2 बदामी, 3 तिरुपती, 4 कन्नड। तर हा जो पल्लव राज्य होतं त्या राज्यांची राजधानी जी आहे ती आहे कांची। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 भगवद्गीता हा जो हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे तो टिंबटिंबचा भाग आहे। भगवद्गीता कशाचा भाग आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे रामायण, पर्याय क्रमांक 2 आहे महाभारत, पर्याय क्रमांक 3 आहे सामवेद आणि पर्याय क्रमांक 4 आहे ऋग्वेद। तर मित्रांनो थोडासा विचार करायचा आहे, भगवद्गीता कशावर आधारित आहे, भगवद्गीतेमध्ये कशाचा सार दिलेला आहे। याचं योग्य उत्तर आहे महाभारत। भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ महाभारताचा भाग आहे। याचं योग्य उत्तर 2 महाभारत। प्रश्न क्रमांक 14 इजिप्तमधील कोणत्या बंदरापर्यंत भारताचा माल अरब व्यापारी घेऊन जात असत? पर्याय क्रमांक 1 आहे रोम, पर्याय क्रमांक 2 बगदाद, पर्याय क्रमांक 3 व्हेनिस आणि पर्याय क्रमांक 4 अलेक्झांड्रिया। आणि याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांड्रिया। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की भारतातला जो माल आहे अरब व्यापारी भारताबाहेर नेण्यासाठी इजिप्तच्या कोणत्या बंदरावर घेऊन जात असत? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलेक्झांड्रिया। प्रश्न क्रमांक 15 टिंबटिंब याच सामंत म्हणत असत। आता ह्या उपाध्या ज्या आहेत ना त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। प्रत्येक परीक्षेमध्ये या उपाध्यांवर प्रश्न विचारले जातात। सम्राट, सामंत असे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात। याचे पर्याय बघणार आहोत की राज्यातली जी श्रीमंत व्यक्ती आहे पर्याय क्रमांक 1, 2 सैनिक, पर्याय क्रमांक 3 सरदार, पर्याय क्रमांक 4 राजा। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रकूट घराणं आहे त्या घराण्याचा उदय केव्हा झाला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। त्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत 8व्या शतकात, 6व्या शतकात, पर्याय क्रमांक 3 17व्या शतकात आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9व्या शतकात। ज्यावेळेस आपण प्राचीन भारताचा इतिहास बघत आहोत त्यावेळेस 17व्या शतकाचा तिथे विषयच येणार नाही, त्यामुळे तो आपला ऑप्शन तिथे काय होतोय कट होऊन जातोय। त्यामुळे आपल्याला राहिले 3 पर्याय 8व्या शतकात, 6व्या शतकात की 9व्या शतकात। मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8व्या शतकात। ओके यानंतर प्रश्न क्रमांक 17 कृष्णराज हा टिंबटिंब घराण्याचा संस्थापक होता। कृष्णराज आता खूप सारे घराणे आहेत, मग राष्ट्रकूट आहे, यादव आहे, चोळ आहे, परमार आहेत। त्यानंतर आपण याच्या आधी बघितलं की चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य होतं। तर यांचे जे काही संस्थापक आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कृष्णराज हे कुठल्या घराण्याचे संस्थापक होते असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत 1 राष्ट्रकूट, 2 परमार, 3 यादव, 4 चोळ। याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परमार। प्रश्न क्रमांक 18 सिन्नर येथे टिंबटिंब यादव राजाने यादवांची राजधानी नेली। यात सिन्नर जे आहे तिथे कोणता यादवांचा राजा होता त्यांनी यादवांची राजधानी सिन्नर येथे नेली? तर पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे दुसरा सिंघम, पर्याय क्रमांक 2 आहे रामचंद्र, पर्याय क्रमांक 3 आहे सेऊणचंद्र, पर्याय क्रमांक 4 आहे तिसरा भिल्लम। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेऊणचंद्र। प्रश्न क्रमांक 19 तलम कापडासाठी कोणते नगर प्रसिद्ध होते? तलम कापड
निर्मितीसाठी कोणतं नगर प्रसिद्ध होतं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे सोलापूर, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे वरंगळ. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरंगळ. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोठे आहे? आणि पर्याय दिलेले आहेत 1 तंजावर, 2 आहे भुवनेश्वर, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे पुरी. आणि महाराष्ट्रामध्ये वेरूळ लेण्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 21वा, शाहिस्ता खान ज्यावेळेस पुण्यामध्ये आला होता त्यावेळेस त्याने कुठे तळ ठोकला होता? तर त्याचे पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक 1 लाल किल्ल्यात, पर्याय क्रमांक 2 शनिवार वाड्यात, पर्याय क्रमांक 3 लाल महालात, पर्याय क्रमांक 4 आहे विश्राम बागेत. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाल महाल. यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22वा, मोहम्मद तुगलकने टिंबटिंब धातूंची नाणी काढली. आता कुठल्या धातूची नाणी मोहम्मद तुगलकने त्यावेळेस त्याच्या राज्यामध्ये त्याच्या काळामध्ये पाडायला सुरुवात केली असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 सोन्याची, 2 चांदीची, पर्याय क्रमांक 3 तांब्याची, पर्याय क्रमांक 4 आहे पितळेची. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांब्याची नाणी ही जी आहेत मोहम्मद तुगलकने आपल्या राज्यामध्ये आपल्या काळात काय सुरुवात केलेली आहे. बघा 23वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा विजयनगर राज्याचा पहिला राजा होता. विजयनगर हे जे राज्य आहे त्या राज्याचा पहिला राजा कोण असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 आहे कृष्णदेवराय, पर्याय क्रमांक 2 आहे अशोक, पर्याय क्रमांक 3 आहे हरिहर आणि पर्याय क्रमांक 4 आहे दुसरा हरिहर. मित्रांनो मगाशीच मी तुम्हाला सांगितलेले तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कुठल्या राज्याची सुरुवात कुणी केलेली आहे, त्याचा पहिला राजा कोणता, त्याचा शेवटचा राजा कोणता, सम्राट कोणता, यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेला कायमच विचारले जातात. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिहर. हरिहर हा विजयनगर राज्याचा पहिला राजा होता. बघा प्रश्न क्रमांक 24वा आहे, सत्यालाच ईश्वर मानणारे संत कोणते? सत्य जे आहे तेच ईश्वर आहे असं मानणारे संत कोणते? तर पर्याय दिलेला आहे 1 संत कबीर, पर्याय क्रमांक 2 संत तुलसीदास, पर्याय क्रमांक 3 संत रामानुजन आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे संत मीराबाई. आणि याचं योग्य उत्तर आहे संत कबीर. 25वा प्रश्न आहे, सूरसागर हे काव्य टिंबटिंब यांनी लिहिले. सूरसागर या काव्याचे कवी कोण? तर त्याचे पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 संत कबीर, पर्याय क्रमांक 2 महाकवी सूरदास, पर्याय क्रमांक 3 संत रामानुजन आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे संत मीराबाई. आता मित्रांनो याचे सूरसागर हे काव्य महाकवी सूरदास यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. ओके. प्रश्न क्रमांक 26वा, टिंबटिंब हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. मुघल सत्ता जी होती त्या सत्तेचा संस्थापक कोण होता? मुघल सत्ता स्थापन कुणी केली? तर त्याचं पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 हुमायून, 2 बाबर, पर्याय क्रमांक 3 अकबर, पर्याय क्रमांक 4 शेरशाह आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा आहे, जहांगीराच्या मृत्यूनंतर टिंबटिंब हा राजा झाला. जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचाच मुलगा राजा झालेला आहे. आणि मग त्या जहांगीराचा मुलगा कोण हे आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 औरंगजेब, पर्याय क्रमांक 2 शहाजहान, पर्याय क्रमांक 3 अकबर आणि पर्याय क्रमांक 4 बाबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहाजहान. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ही वंशावळ माहीत पाहिजे. प्रश्न क्रमांक 28वा आहे, मुघलांच्या सोन्याच्या नाण्याला टिंबटिंब म्हणतात. मुघल काळामध्ये जी सोन्याची नाणी होती त्या नाण्यांना काय म्हटलं जायचं? पर्याय क्रमांक 1 आहे दाम, पर्याय क्रमांक 2 आहे माहेर, पर्याय क्रमांक 3 आहे पैसा आणि पर्याय क्रमांक 4 आहे मोहर. याचं योग्य उत्तर आहे मोहर. मुघलकालीन सोन्याची जी नाणी होती त्यांना मोहर असं म्हटलं जायचं. प्रश्न क्रमांक 29वा, गावात जमा झालेला महसुलाची नोंद
डॅश डॅश हा ठेवत असे. कोण ठेवत असे? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 पाटील, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे देशपांडे, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे देशमुख आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे कुलकर्णी. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कुलकर्णी. 30वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात टिंबटिंब भागात केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितल्यानंतर महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना कोणत्या भागातून केली? तर बघा पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 कोकण, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे मावळा, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे वऱ्हाड आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे मावळ. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ प्रदेशात केलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. यानंतर आणखीन 30 प्रश्न आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी हे प्रश्न आपल्याला आवडलेत की नाही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझं हक्काचं व्यासपीठ या सदरावर तुम्ही जॉईन व्हा. माझं हक्काचं व्यासपीठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसंच बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका.